गिरगावकडे वळूयात। गिरगावमधून भव्य शोभायात्रा सुरू झालेली आहे। बुलेटवर स्वार होऊन मोठ्या संख्येने महिला शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि महिलांची ही बुलेट स्वारी गिरगावच्या शोभायात्रेमध्ये लक्ष वेधून घेणारी असते। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गिरगावमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नक्कीच पाहायला गेलं तर मोठा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि याच गिरगावचा जो मराठी बाणा आतापर्यंत जो गिरगावनं जपलेला आहे तोच बाणा आज सुद्धा पाहायला मिळतोय। खरं तर मोठा उत्साह आहे तो गिरगावमध्ये पाहायला मिळतोय। शेकडोच्या महिला आहेत त्या बुलेट घेऊन, खरं तर बुलेट राणीच म्हणावं लागेल, वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा करून हा संपूर्ण जो माहोल आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर वेगवेगळे जे पगड्या आहेत त्या परिधान करण्यात आलेल्या आहेत, वेगवेगळे संदेश मॅसेज या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ढोल ताशांच्या गजरात आज सकाळपासूनच मोठा उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेगवेगळे जे वेशभूषा आहेत त्या परिधान केलेल्या आहेत, छोटे चिमुकले असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा करणारे छोटे चिमुकले असू दे। आपण या ठिकाणी बघतोय की वेगवेगळे ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्यांचे मॅसेज देणारे जे चित्र आहेत त्या ठिकाणी काय भावना आहेत आजच्या संपूर्ण शिवलिंग आपण बघतोय। खरं तर काय भावना आहेत? ॲक्च्युली हा जो लुक आहे आजचा तो समर्पित आहे अहिल्याबाई होळकरांना, कारण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सनातन धर्मासाठी जो लढा दिला, औरंगजेबला तगडा लढा दिला, पण अहिल्याबाईंनी एका आध्यात्मिक रूपाने त्या मार्गावर त्यांनी आमच्या सनातन संस्कृतीचं जतन केलं। जेवढी पण शिवालय आणि मंदिरं जी उद्ध्वस्त झाली आहेत आपल्या देशात, अल्लाउद्दीन खिलजी एक मिनिट पुढे नक्कीच जर पाहायला गेलं तर मोठा उत्साह आहे। संपूर्ण जी बुलेट घेऊन ज्या स्त्रिया आहेत त्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळते। मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असलेला आपल्याला पाहायला आणि वेगळं एक पारंपरिक जे रूप आहे ते या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते। पाठीमागे सुद्धा जर पाहायला गेलं तर मोठी उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। खरं तर गुढ्यांचा जो समारंभ आहे तो पाठीमागे केला जातोय। मोठमोठे ताशे आहेत, ढोल ताशे वाजून कुठेतरी वातावरण निर्मिती केली जाते। त्यामुळे नववर्षाचा नवसंकल्प करून कुठेतरी नवीन वर्षात चांगलं सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं यासाठी खरं तर आज संपूर्ण जी शोभायात्रा ती आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते। समोर बघतोय आपण रेणुका, म्हणजे जे मातेचं जे रूप आहे ते धारण करून खरं तर कुठेतरी महिला ज्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय भावना घेऊन आज संपूर्ण तुम्ही हे लक्ष्मीनारायणाचं रूप आहे आणि ह्याच्यामध्ये मला हे दर्शवायचं आहे की सौभाग्यवती आणि म्हणजे लग्न झालेलं विवाहित लोकांनी लक्ष्मीनारायणासारखं आयुष्य जगावं, कारण अर्जुनाने नक्कीच जर पाहायला गेलं तर पाठीमागेपर्यंत पाहिलं तर श्रीरामाची जी प्रतिकृती आहे ती आहे। ठिकठिकाणी मोठ्या रांगोळीचे जे सड्या आहेत ते काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी झाडे लावण्याचा जो सामाजिक संदेश आहे ते ठिकठिकाणी येऊन दिलेला आपल्याला पाहायला मिळते। पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा करणारे छोटे चिमुरडे असू दे किंवा मोठमोठे मावळे किंवा स्त्रियांचा सुद्धा मोठा सहभाग या संपूर्ण शोभायात्रेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। गिरगावमधल्या या शोभायात्रेमध्ये स्त्री शक्तीचं एक वेगळंच दर्शन या ठिकाणी घडतंय। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।